गणाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय। अन्नान् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवाः। यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवाः। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्। तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। अन्नापासून भूतांची उत्पत्ती आहे। पावसामुळे अन्न पिकते व पाऊस यज्ञामुळे पडतो व यज्ञ स्वधर्म रूप कर्मापासून निपजतो। स्वधर्म रूप कर्म हे वेदांपासून प्रगट झाले आहे आणि वेद हे अक्षर म्हणजे अविनाशी ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे। म्हणून सर्वत्र व्यापक असणारी ब्रह्मवस्तू स्वधर्मरूप यज्ञाचे ठिकाणी स्थित आहे। अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते। मगवरिषूया अन्नाते सर्वत्र प्रसवे। तया पर्जन्या यज्ञजन्म यज्ञाते प्रगटी कर्म। कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप। मग वेदांते परापर प्रसवतसे अक्षर। म्हणूनी हे चराचर ब्रह्माबद्ध परिकर्माची मूर्ती। यज्ञी अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा। अन्नामुळे जीव उत्पन्न होतात आणि पर्जन्य हा सर्व अन्नाला पिकवणारा आहे। तो सर्व अन्नाला पिकवण्याचं काम करतो। त्या पावसाचा जन्म हा कशापासून होतो? त्या पावसाचा जन्म यज्ञापासून असून यज्ञ हा कर्मापासून उत्पन्न होतो। व कर्माचे कारण काय आहे? तर कर्माचे कारण वेद आहेत। या वेदांची उत्पत्ती सर्वांच्या पलीकडे असलेल्या अविनाशी ब्रह्मापासून आहे। म्हणून ही सर्व सृष्टी ब्रह्माने व्याप्त आहे। हे अर्जुना, अखंड ध्यानात ठेव की कर्म मूर्तिमंत प्रकट होण्याकरता यज्ञाचे ठिकाणी श्रुतीचे राहणे आहे। म्हणजे यज्ञादी कर्मे कशी करायची हे श्रुतीत सांगितले आहे किंवा श्रुतीत सांगितल्याप्रमाणे यज्ञादी कर्मे होतात। यज्ञात भवति पर्जन्यो।
या वाक्याचा अर्थ असा आहे की खूप धान्य पिकेल असा योग्य पाऊस पाडणे इत्यादी सृष्टीतील कार्ये भगवंतांनी इंद्रादी देवतांकडे सोपवलेली आहेत. त्यामुळे यज्ञाने संतुष्ट झालेल्या इंद्रादी देवता योग्य पाऊस पाडणे इत्यादी कार्य करीत असतात. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी या पंक्तीतील ब्रह्म शब्दाचा 14वे अध्यायातील महद्ब्रह्म या शब्दाच्या आधारे प्रकृती असा कोणी अर्थ करतात, पण त्यातील ब्रह्म शब्दाच्या मागे महत हा शब्द लावल्यामुळे तेथे महद ब्रह्माचा प्रकृती असा अर्थ केला आहे. नुसत्या ब्रह्म शब्दाचा प्रकृती असा अर्थ कुठे केलेला आढळत नाही. सर्व कर्म प्रकृतीपासून उत्पन्न होते, म्हणून कर्म या शब्दाचा अर्थ सामान्यतः यच्च यावत कर्म असा होऊ शकला तरी येथील कर्म शब्दाचा यच्च यावत कर्म असा सामान्य अर्थ विवक्षित आहे, असे अन्नात भवन्ति भूतानि इत्यादी मागील संदर्भ पाहता दिसत नाही. येथे मनुष्याच्या जीवनधारणाशी ज्या विशेष कर्मांचा प्रत्यक्ष संबंध येतो किंवा आहे तेवढ्याच विशेष कर्माचाच उल्लेख केलेला आहे असे स्पष्टपणे दिसते. ते विशेष कर्म म्हणजे देवात भाव यतातेन या श्लोकात यज्ञादी कर्म होय हे भगवंतांनी सांगितले आहे. ते यज्ञादी कर्म वेदांपासून प्रगट होत असल्यामुळे कर्म ब्रह्मोद्भव विद्धी या पंक्तीतील ब्रह्म शब्दाचा अर्थ प्रकृती असा न करता वेद असाच अर्थ करावा लागतो. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवती. असे अनादी कालापासून प्रवृत्त झालेले चक्र जो कोणी चालू ठेवणारा नाही व इंद्रियासक्त होईल त्याचे जीवन हे व्यर्थ आहे, त्याचे आयुष्य सर्व पापरूप आहे. ऐसी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगीतलिया अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळचे कागळास्तनाजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिनाय. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवणेन संडावा सर्व भावे भजावा. हाची एकू हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले. मग उचित का पुले ओसंडावे परीसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची
ते गावडे गाय. अशी ही अनादी परंपरा अर्जुना तुला या स्वधर्म रूप यज्ञाचे अनुष्ठानाकरता सांगितली. म्हणून हा स्वधर्म रूप यज्ञ विहित आहे व आचरणाला योग्य आहे. पण या लोकात जो कोणी इंद्रियाच्या परतंत्र होऊन उन्मत्त होतो व स्वधर्माचे अनुष्ठान करत नाही, जो शास्त्राने विहित केलेला धर्म सोडून आपल्या मनाला व इंद्रियाला वाटेल असे वागतो, त्याच्या स्वाधीन होतो, तो केवळ पापांचा पर्वत होय असं समज. तो भूमीला भारभूत होतो व त्याच्या योगे भूमी त्रस्त होते. अकाळीची अभ्र जसे निरर्थक असते, तसे धर्म सोडून वागणाऱ्यांचे जन्म व कर्म हे दोन्हीही निष्फळ असतात. किंवा शेळीच्या गळ्याला असलेले स्तन जसे निरर्थक असतात, त्याप्रमाणे स्वधर्माचे अनुष्ठान न करणाऱ्यांचे जिवंत राहणे निरर्थक आहे. म्हणून अर्जुना, आपला विहित धर्म कुणीही सोडू नये. एवढेच नाही तर सर्वतोपरी त्यांचेच आचरण करावे. अर्जुना, जोपर्यंत या शरीराचा संबंध आहे तोपर्यंत त्या शरीराबरोबर कर्म हे होणारच. मग आपले विहित कर्म आपण का बरे सोडावे? अर्जुना ऐक, हे शरीर प्राप्त होऊन ज्यांना कर्म करण्याचा कंटाळा वाटतो ते अत्यंत मूर्ख आहेत. सहयज्ञः प्रजाः सृष्ट्वा या श्लोकापासून तर एवं प्रवर्तितम चक्रम या श्लोकापर्यंत जेवढे श्लोक आहेत व त्यावर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या ओळ्या आहेत त्यांचे तात्पर्य असे आहे की या जगात सुखभोग मिळवण्याकरता व दुःख प्राप्त होऊ नये म्हणून मनुष्याला जो प्रयत्न किंवा कर्म करावे लागते ते कर्म किंवा तो प्रयत्न कोणता याचा मनुष्याने विचार केला पाहिजे. भगवंतांनी सर्व जीवसृष्टी निर्माण केली. त्यात देव, मनुष्य, पशु, पक्षी, कृमी, कीट, वृक्ष, पाषाणादिक सर्व जीवांचा समावेश होतो. त्यात मनुष्य प्राण्यांकरताच धर्म सांगितला आहे व बाकीच्या जीव योनी केवळ आणि केवळ भोग योनी आहेत. म्हणजे त्या योनीत प्राणी पूर्वकर्मानुसार सुखदुःख फळे भोगतात. पूर्वकर्मानुसार मिळणाऱ्या सुखदुःखात प्रयत्नाने काही बदल घडून आणणे हे मनुष्य योनीतच शक्य आहे. दुसऱ्या योनीत हे साधता येत नाही. हा मनुष्य योनीत होणारा प्रयत्न म्हणजे स्वधर्म आहे. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हाच सृष्टी बरोबर धर्मही निर्माण झाला. सृष्टी व धर्म दोन्ही परमेश्वराने एकदमच निर्माण केले. विहित धर्माला धर्म हे जे नाव दिले गेले ते तो धर्म जगाचे धारण करतो म्हणून दिले गेले. शास्त्राने सांगितलेल्या धर्मा वाचून जगाचे धारण करणारा दुसरा धर्म नाही व दुसरा धर्म होऊ शकत नाही. भगवंतांची आज्ञा तो धर्म होय व भगवंतांची आज्ञा नाही तो अधर्म होय. धर्माने वागल्यास सर्व सुख भोग मिळतात व अधर्माने वागल्यास दुःख प्राप्त होते. म्हणून भगवंतांची जी आज्ञा दिली आहे ती आज्ञा आपण पाळली पाहिजे. भगवंतांची आज्ञा सोडून आपल्याला बरे वाटते तसे वागण्यात मनुष्य मन व इंद्रिये
यांच्या परतंत्र होतो व तेच वागणे त्याच्या सर्व इहलोकातील व परलोकातील दुःखाला सर्वस्वी कारणीभूत होते. म्हणून मनुष्याने आपला विहित धर्म सोडून मनाला वाटेल तसे वागू नये. या ठिकाणी हे स्पष्ट दिसून येते की धर्म जीवाने निर्माण केला व जीव आपल्या बुद्धीने धर्माधर्माचा निर्णय करू शकतो. हे मत गीतेला मान्य नाही. त्याचप्रमाणे सुख प्राप्त करून घेण्याकरता व दुःख प्राप्त होऊ नये म्हणून जो काही प्रयत्न करायचा तो धर्मानुष्ठाना वाचून दुसरा कोणताच नाही. व्यक्तीचा किंवा समाजाचा संघर्ष उत्पन्न होणार नाही किंवा कोणाचे कोणावर आक्रमण होणार नाही व समाजाचे अहित पारलौकिक कल्याण होईल. अशा रीतीने धर्माची रचना भगवंतांनी केलेली आहे. त्यामुळे मनुष्याला आपल्या स्वधर्माचे आचरण करणे एवढाच प्रयत्न केला की पुरे असे भगवंतांनीच निक्षून सांगितले आहे. यत्स्मात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवाः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन नश्चाश्च सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यापश्रय. जो कोणी पुरुष आपल्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी रममाण होणारा असेल व आत्मप्राप्तीने तृप्त म्हणजेच विषय वासना रहित झाला असेल आणि विषया वाचून ज्याचे चित्त आपल्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी प्रसन्न राहत असेल त्याला मग धर्माचरणाची जरुरी नसते. स्वधर्माचे आचरण करून त्याला काही प्रयोजन साधायचे नसते किंवा न केल्याने त्याची काही हानी होत नाही. सर्व भूतांचे ठिकाणीही त्याला काही अर्थ साधायचा नसतो. देखे असतेनी देह धर्मे येथ तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण फांची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जाहला म्हणोनी सहजे सांडवला कर्मसंगू तृप्ती झालिया जैसी साधने सरतिया पैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जबबरी अर्जुना तो बोध भेटे नामना तवची यया साधना भजावे लागे. जो अखंड आत्मस्वरूपाचे ठिकाणीच रममान होतो त्याला असलेल्या देहाच्या धर्माचा किंवा कोणत्याही कर्माचा लेप होत नाही. कारण तो आत्मबोधाने म्हणजे मीच एक आहे माझ्याशिवाय दुसरे काही नाही या ज्ञानाने आपल्या ठिकाणी संतुष्ट असल्यामुळे सर्व कर्मांच्या संगापासून तो सुटतो. तृप्ती झाल्यावर ज्याप्रमाणे स्वयंपाकादी साधनांचा उपयोग नसतो त्याप्रमाणे आत्मसुखाने तृप्त झाल्यावर कर्तव्य उरत नाही. अर्जुना, जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंतच या स्वाधनरूप कर्मयोगाचे अनुष्ठान करावयाचे असते. आत्मस्वरूपाचे ठिकाणी कर्म मुळीच नाही, तो केवळ कर्मरहित सच्चिदानंद स्वरूप आहे असे भगवंतांनी पुढे 13व्या अध्यायात आत्मस्वरूप निरूपण करताना सांगितलेले आहे.
म्हणून ज्या ज्ञानी पुरुषाचे ठिकाणी कर्मप्रवृत्ती अत्यंत क्षीण झाली आहे, अशा ज्ञानी पुरुषाचे ठिकाणी देहधारण होण्यापुरताच प्रारब्ध बलाने व्यापार किंवा कर्म दिसू शकते. आत्मा कर्मरहित असल्यामुळे व देहधारण व्यापारा वाचून इतर व्यापार करणारी प्रकृती क्षीण झाल्यामुळे आत्मरूप झालेला ज्ञानी पुरुष प्रारब्ध बलाने देहधारणार्थ होणाऱ्या व्यापारा वाचून दुसरा व्यापार करू शकत नाही. असा अर्थ केला नाही तर शुद्ध आत्माच कर्म करणारा आहे असे मानण्याचा प्रसंग येतो व त्याचे तर भगवंतांनी खंडनच केलेले आहे. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परवाप्नोति पुरुषः कर्मणैव हि संसिद्धि मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि यद्यद्याचरति श्रेष्ठस्तत्तद्देवोत्तरो जना स यत्नप्रमाणं कुरुते लोकस्तदुनवर्तते. म्हणून कर्माचे ठिकाणी किंवा कर्माचे फळाचे ठिकाणी आसक्ती न ठेवता विहित कर्माचे अनुष्ठान अर्जुना तू कर. आसक्ती सोडून कर्म केले असता त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. जनकादिक राजर्षी कर्म करूनच परमेश्वराची प्राप्ती करून घेते झाले. लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तुला कर्म केले पाहिजे. श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात तसे पाहून इतर लोकही वागत असतात. हा सामान्य नियम आहे आणि श्रेष्ठ लोकांनी जे आचरण प्रमाण मानले त्याच प्रमाणे लोक वागत असतात. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे रहाटी. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. देख पा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया. तरी चुकेल हा पाया प्रसंगेची. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले. तयाही कर्तव्यसे उरले लोकां लागी. मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा. आचरोनी हा गायसे जरी न कीजे. तरी अज्ञाना काय उमजे. तिही कवणे परी जाणीजे. मार्गाते या
एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणोनी कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संती. म्हणून अर्जुना, तू आपल्या मनाला व इंद्रियांना शास्त्रानुसार वागण्याचा अभ्यास लावून दे व कर्माने विषय सुख मिळाले पाहिजे ही वासना सोडून दे. आपल्या योग्य विहित धर्माचे आचरण कर. जे लोक स्वधर्माचे आचरण करताना निष्काम झाले ते या जगात मोक्षाला गेले आहेत. अर्जुना, पहा, जनकादिक राजर्षी संपूर्ण कर्म करूनच मोक्ष सुखाला प्राप्त झाले. याच साठी अर्जुना, कर्माचे आचरण करण्याकडे मनुष्याची आस्थापूर्वक प्रवृत्ती असावी. अशा प्रवृत्तीचा आणखी एक उपयोग होतो. आपण कर्माचे आचरण केले असता बाकीच्या लोकांनाही वागण्याकरता ते मार्गदर्शक होते व अनायासे तसे लोक वागू लागले की त्यांचा अधप्पात सुटतो. म्हणजे तेही जन्म मृत्यू रूप संसारातून सुटतात. अर्जुना, ज्यांना परमेश्वर प्राप्ती झाली व म्हणून ज्यांची विषय सुखाची वासना नाहीशी झाली अशा पुरुषांनाही लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे कर्तव्य करायचे असते. डोळस मनुष्य ज्याप्रमाणे आंधळ्याला बरोबर मार्ग दाखवत असतो त्याप्रमाणे शहाण्यांनी स्वतःच्या आचरणाने अज्ञानी लोकांना धर्मरूप भगवत प्राप्तीचा धर्मरूप मार्ग दाखवावा. अर्जुना, असे जर प्राप्त पुरुषाने केले नाही तर अज्ञानांना अत्यंतिक कल्याण रूप परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग कसा समजणार? त्यांनी हा मार्ग कसा जाणावा? या लोकात श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात ते आचरण म्हणजे धर्म होय असे अज्ञानी लोकांना वाटते व ते सामान्य लोक तसेच आचरण करू पाहतात. अशी ही माणसांची स्वाभाविक अनुकरणशीलता आहे. म्हणून शहाण्यांनी कर्म सांडू नये. एवढेच नाही तर लोकांना मार्गास लावण्याकरता प्राप्त पुरुषांनीच विशेषतः धर्माचे आचरण केले पाहिजे. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किश्चन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रिताः मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशाः उत्सिद्येयुरिमे लोका न कुर्या कर्म चेदहं शंकरस्य च कर्तास्या मूपहन्यामि माश प्रजाः. अर्जुना, या तिन्ही लोकांमध्ये मला काही प्राप्त करून घ्यायचे आहे व त्याकरता मला काही कर्तव्य केले पाहिजे असे नाही, पण तो मी कर्माचे आचरण करतोच. अर्जुना, सर्व लोक मला माझ्या मागे येणारे आहेत. मी जर अत्यंत दक्ष राहून कर्म केले नाही तर सर्व लोक माझेच अनुकरण करतील आणि मग कल्याणाच्या मार्गाचा उच्छेद होऊन सर्व लोक स्थिती नाश पावेल. मी संकटाला कारण होईल व माझ्याकडूनच
सर्व प्रजेचा घात होईल. आता आणिकाची या गोठी तुझ सांगो काही किरीटी. देखे मीची ये रहाटी वर्ततसे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.